नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मित्रांनो, आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा असे प्रश्न निर्माण होतात की त्याची उत्तरं शोधता शोधता आपली त्रेधा तिरपीट होते. बघा, स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य, कुटुंब व्यवस्था, कुटुंबातल्या समस्या, मुलांचं संगोपन, 100 प्रश्न असतात आणि घरोघरी या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. काय झालं, मला एक व्याख्यान ऐकायला मिळालं. पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुमती काटदर यांचं कुटुंब शिक्षण, त्याचं स्वरूप काय, संकल्पना आणि स्वरूप, असा भाषणाचा विषय होता. आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत गेली. त्या असं म्हणाल्या की आपल्या भारतीय समाजाकडे जग एका वेगळ्या आशेनं बघतंय, वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या अजूनही बघतंय. आपली अशी दुरवस्था सध्या झालेली आहे, तरी याचं काय आहे, ही ताकद काय आहे, तर कुटुंब ही ताकद आहे. आपल्या कुटुंबामध्ये कसे संस्कार होतात त्यावरती पुढची पिढी तयार होत असते. आई वडिलांचं एक्सटेन्शन म्हणजे मुलं. आजच्या भाषेत बोलायचं तर घरामध्ये संस्कार कसे होतात. आता मुळातच संस्काराचं महत्त्व पटणं असेल, आई वडिलांना, आता जी काही पिढी आहे जुनी, ती घडली कोणामुळं, त्यांच्या आईवडिलामुळं. त्यांनी अतिशय दारिद्र्यामध्ये असताना देखील, आर्थिक फार संबद्धता नसतानाही मुलांच्या संगोपनात कसूर केली नाही. त्याला आवश्यक तो वेळ दिला, सगळ्या बाबी सांगितल्या. आज होतंय काय, नव्या पिढीसाठी आपण तुला काय पाहिजे ते देतो, म्हणजे आपण आर्थिक ज्या बाबी आहेत त्याची संपन्नता करतो. तुला पुस्तकं आणून देऊ, तुला खेळाचं साहित्य आणून देऊ, तुला जे खायला देऊ, पण त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे, प्रेम आहे, आत्मीयता आहे, हे मात्र आम्ही देत नाही. कुटुंब हे आपापसात उभं राहतं कसं, की प्रेमावरती, आत्मीयतेवरती, एकमेकांची नाती अवलंबून असतात. आणि आत्ताच्या सगळ्या धबडग्यात ही नातीच दुरावत आहेत. नाते नाते राहिले अशी अवस्था सगळ्या कुटुंबामध्ये आहे. आईला आई आणि बापाला बाप मानायला तयार नाहीत. माझं स्वातंत्र्य, माझं करिअर आणि मला स्पेस हवी आहे, अशा भाषा आपण ऐकतोय. ही आजची जगाची भाषा आहे. आणि मग यात सगळ्या वाटतं की ठीक आहे बेटा, तुला जे पाहिजे ते कर, काही अडचण नाही आहे, अशी भूमिका घेतो. पण हरकत नाही, तुम्ही घ्या, पण कुटुंबातल्या मिनिमम गोष्टी आहेत ना. काय आहे, शास्त्र काय सांगतं, भारतीय शास्त्र काय सांगतं माहिती आहे, की आईच्या पोटात जेव्हा गर्भ येतो ना, गर्भ यायचा आहे त्यावेळेला आपण असं इंग्रजी एकूण सगळ्या लोकांमध्ये काय ऐकतो की कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात आहे का. तर आपलं शास्त्र काय म्हणतं माहिती आहे का, हे जे आहे ना, कोणाच्या पोटी जन्म घ्यायचं यासाठी शोध घेऊन योग्य आईवडील मिळाल्यानंतर गर्भपोटात स्थिरावतो, असं आपलं शास्त्र सांगतं. पहिला संबंध पती-पत्नी, दुसरा संबंध आई वडील आणि मुलं, माता पिता आणि संतान. ह्या 2 पिढ्या झाल्या. मुलाचा जन्म झाला की दुसरी पिढी जन्माला आली. आता 2 पिढ्यांचा संबंध तो सुद्धा एकात्मतेचा असला पाहिजे, कारण मुलं म्हणजे आई वडिलांच्या जीवनाचं एक्सटेन्शन, ते पुढे चालती परंपरा. म्हणून आई वडिलांकडून किती खाऊन मुलं जन्माला येतात. पहिलं असतं शरीराची आकृती. आपण मुलाला बघितल्याबरोबर म्हणतो, आईच्या बळावर गेलाय, किंवा वडिलांच्या बळावर गेलाय, किंवा मूल आईसारखं असतं का वडिलांसारखं असतं का दोघांसारखं असतं. त्याचा अर्थ काय झाला, शरीराकृती घेऊन जन्माला येतो, तसं भावना सुद्धा घेऊन जन्माला येतो. आणि त्याप्रमाणे संस्कार घेऊन जन्माला येतो.
देण्याचं शास्त्र आहे अधिजनन शास्त्र. जनन म्हणजे जन्म, जन्माला अधिकरण करून म्हणजे जन्माबद्दलचं शास्त्र. त्याच्यात म्हटलंय जन्माला आलेल्या मुलाला वडिलांच्या 14 पिढ्यांचे आणि आईच्या 5 पिढ्यांचे संस्कार वारशात मिळतात. ते घेऊन ते जन्माला येतात. आमच्या गुजरातीमध्ये नरसिंह मेहता म्हणून एक खूपच मोठे भक्त कवी झाले. त्यांनी खूप प्रसिद्ध भजन लिहिले. उद्धार होतो की का तर कुळं कुठे आली. 14 पिढ्यांमध्ये वडिलांचं तर कुळ एकच असतं, पण 14 पिढ्यांमध्ये प्रत्येक पिढीला मातेची 5 कुळं, अशी 14 पिढ्यांमध्ये 70 कुळं मातेची असतात, 1 कुळ पित्याचं असतं. अशा 71 कुळांचे संस्कार घेऊन ते मूल जन्माला येतं. आणि म्हणून शास्त्र असं म्हणतं की जन्माला येणारी मुलं जेव्हा गर्भात आलेली नसतात आणि ब्रह्मांडात सूक्ष्म जीव म्हणून विचरण करत असतात, तेव्हा शोधात असतात मला साजेल असे आई वडील कुठे आहेत. इंग्रजीमध्ये म्हणतात नो वन कॅन चूज वन्स पॅरेंट्स. म्हणजे कोणालाही स्वतःचे आई वडील सिलेक्ट कसे करता येते नाही. पण भारतीय शास्त्र म्हणतं प्रत्येक जीव स्वतःला अनुकूल असेल तसे आई वडील शोधत असतो. आणि म्हणून त्याला योग्य असे माता पिता मिळाले की तो तिच्या गर्भात येतो. तर पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन तर येतो, पण जेव्हा तो गर्भात येतो तेव्हा आई वडिलांचे एवढे 71 कुळांचे संस्कार घेऊन तो जन्माला येतो. मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये जन्माला येणारं जे मूल आहे ना, ते मूल जन्माला आल्यानंतर ते केवळ आई वडिलापासून शरीर घेऊन येत नाही, त्यांच्या भावना घेऊन येतं आणि पुढे संस्कार मिळतात. आणि असं सांगितलं जातं 71 कुळाचा संबंध मुलांच्या जन्माशी असतो. हे सगळं तपशील सांगताना काय आहे की मूल जे आहे ना, पहिल्या 5 वर्षापर्यंत आपलं शास्त्र काय सांगतं, पहिल्या 5 वर्षापर्यंत त्याचे लाड पुरवा, हट्ट करा. 6व्या वर्षापासून पुढे मग शिस्त लावायला चालू करा. कुठली गोष्ट मला पाहिजे म्हणजे लगेच मिळेल असं नाही. ती का मिळाली नाही त्याला त्रास, त्या प्रत्येक गोष्टीला काय असतो हे कळू द्या. शिस्तीत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर 16 वर्ष झालं की मग मुलगा किंवा मुलगी असेल ते आपल्या बरोबरीला आले, त्यांना मित्र म्हणून तुम्ही वागा, पण त्याचबरोबर त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्या. पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं व्हायला पाहिजे. हे आम्ही करतो आहोत का? म्हणजे तुमची जबाबदारी केवळ मूल जन्माला घातलं आणि त्याला शिक्षण झालं, त्यानं अर्थार्जन करायला लागलं म्हणजे संपली नाही. त्याचं लग्न होऊन त्याला मुलं होईपर्यंत आणि त्यांच्या संगोपनापर्यंत तुमची जबाबदारी आहे, असं आपलं शास्त्र सांगतं. व्हायलंय काय आहे की आपण पूर्वी कसं होतं की पूर्वी म्हणजे फार नाही हो, 40 वर्षापूर्वी मुलींना आई सांगायची की बेटा आता हे घर तुझं नाही, तुझं जे एक घर होणार आहे ना ते तुझं घर, सारखं सारखं माहेर करायचं नाही असं सांगितलं जातं. ती जे सासू सासरेच आपले आई वडील समजून तिकडे राहायचं. आता काय होतं माहिती आहे, बेटा घाबरायचं नाही, स्वाभिमान, तुझा स्वाभिमान याला तडा जाऊ देऊ नकोस, आम्ही आहोत, काय काळजी करू नकोस. आता ही भाषा सांगितली जाते. त्यातून मुलीचा आणि आईवडिलांचा संवाद इतका रोजचा असतो की हस्तक्षेप होतो आणि आपण पाहतो आहोत घटस्फोटापर्यंतच्या सगळी प्रकरणं कशी घडतात. व्हायलंय काय नव्या पिढीमध्ये, मुलं आणि मुली, मुलगा जो असेल तो मुलीसारखं होण्याची धडपड करतो आणि मुली मुलासारखं होण्याची धडपड करतात. कपडे तसे घालतात, सगळ्या गोष्टी. मग काय बाईक हिंडणं, रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबणं. मग काही ग्रुपच्या मुलींना प्रश्न विचारला की अगं तुम्ही मुलांसारखे कपडे घालतात,
मुलं मुलीचे कपडे का घालत नाहीत? आता या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर एका मुलीने धाडस करून सांगितलं, असं जर केलं तर 50-50 म्हणजे तो मुलाला असं वाटतं की आपण गे आहोत, नपुसंक आहोत असं वाटेल, हो की नाही? किंवा आपल्याला त्याच्यात हिजडा वगैरे जे शब्द आहेत ना, तृतीयपंथी, म्हणून ते तसे करत नसावेत मुलं. मग उलटा प्रश्न केला, मुलींनी मुलासारखे कपडे जर घातले तर ते 50-50 दिसत नाही का? आग्रह काय आहे? असं मुलासारखं वागावं, मुलासारखं राहावं असा आग्रह कशासाठी आहे? बरं, आईवडिलांची समज बघा, नाही आम्हाला काय ना काय, आम्हाला मुलगाच पाहिजे असं काय नाही, आम्ही मुलीलाच काय मानतो, मुलगा मानतो, म्हणजे पुन्हा मुलगा आलाच की. हे जे आहे ना, या संकल्पना आपल्या स्पष्ट नाही आहेत. आम्ही संगोपन कसं करतो मुलांचं? आजच्या आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये प्रेम आत्मीयता ही कमी झाल्यामुळे काय झालंय, आई वडिलांप्रती मुलांचं प्रेम नाही. ज्यांच्या घरात पेन्शन मिळते असे पेन्शनधारक आहेत, त्यांना मुलाकडेच राहायचं नाही आहे, त्यांना त्यांचं सेपरेट राहायचं आहे, आम्हाला स्पेस पाहिजे. कुठून आलं मग कुटुंब? कुठून जाणार पुढचे संस्कार? म्हणजे आम्ही कुठं चुकतो आहोत हे शोधायला पाहिजे. आमची जबाबदारी काय? त्या वयामध्ये ही जबाबदारी आहे. आपल्याकडे सगळ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत, वानप्रस्थ आश्रमापर्यंतच्या, गृहस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे, सगळे आश्रम सांगितलेत. या सगळ्या विषयामध्ये आम्ही आमची भूमिका वठवत आहोत का? आमचे कुटुंब ही जी एक संस्काराची शाळा आहे, सगळे संस्कार कुटुंबात व्हायला पाहिजेत. शाळेमध्ये पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम शिकवला जाईल हो. आता चूल आणि मूल हिणवलं झालं, पण मुलांचं संगोपन हा अतिशय मोठा विषय आहे. तुम्हाला प्रायोरिटी पैसा पाहिजे का मुलाचं संगोपन पाहिजे याचा विचार करा. त्यात आपण कुठं जातो आहोत? TV सिरियल, मोबाईल, ह्या सगळ्या भौतिक सुविधांमध्ये आम्ही अडकतो आहोत. आमच्या मुलांकडे वेळ द्यायला आम्हाला अजिबात वेळ शिल्लकच नाही आहे, पूर्ण बिझी असतो. आता हे जर घडत असेल, पुढची पिढी घडणार कशी? त्याची जबाबदारी कोणाची? म्हणजे अगदी आपल्याला आठवत आहे ना, आपले सगळे जे आता म्हणजे जे 50-60चे आहेत ना, एकही दिवस आई मुलगा जेवल्याशिवाय, विचारल्याशिवाय, बाहेर उशिरा येणार असेल, का रे बेटा तुझं जेवण झालं का? मग जेवण झालंय म्हणल्यानंतर आई झोपायची, नाहीतर आहे घरात किंवा तुला करून देते, किती उशीर असू दे. हे जे प्रेम आपुलकी आहे ना, आता काय आहे, आई वडील काय, हे ठेवलं रे तिथं, घे आणि जेव, कारण आम्ही TV बघत असतो. हा जो दुरावा निर्माण झालेला आहे, यातूनच कुटुंबाचं एकूण स्नेह कमी होतोय. भावा बहिणींचे नाते असतील, आता बघतोय आपण प्रॉपर्टीमधले अधिकार, याच्यामुळं भावा बहिणीचे नाते म्हणजे भावकीसारखे नाते व्हायला लागलेत. कुटुंब व्यवस्था आमची उद्ध्वस्त होऊ पाहते. या सगळ्या विषयाचं चिंतन केलं पाहिजे. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव ही झाली पाहिजे. आणि म्हणून हे जर आम्ही करू शकलो तर आजही जग भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे जे आशेनं, अपेक्षेनं मार्गदर्शक म्हणून पाहतंय ना, त्याचा लाभ होईल. अन्यथा आपला एकूण संस्कृतीचा ऱ्हास होण्याचा काळ हा फार दूरचा नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.